आपल्यासोबत स्थानिक आमदार संजय उपाध्याय हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण हा या ठिकाणी बोरिवलीमधला प्रकार पाहतोय। एग्रीमेंट रिलेशनशिपच्या नावे आता लव्ह जिहादचा नवा ट्रेंड सुरू झाला असा सवाल केला जातोय। ही तरुण मुलगी आहे जी एका मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्याची माहिती सध्या समोर येते। तिला पुन्हा एकदा या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेने घरी आणलं होतं, मात्र पुन्हा ही मुलगी पळून गेल्याची आता माहिती समोर येते। काय एकंदरीतच या प्रकारावरती आपली प्रतिक्रिया? नमस्कार, माझ्याकडे एक महिला माझ्या जनसंपर्क कार्यालयात आली होती जी। तिने तिची व्यथा मांडताना एक धक्कादायक बाब सांगितली आणि ती म्हणजे तिची मुलगी ही एका मुस्लिम युवकाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते, पण त्यांनी एक एग्रीमेंट केलंय आणि ते एग्रीमेंट एवढं धक्कादायक आहे की त्या मुलीचं कुठलाही अधिकार नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर किंवा इतर गोष्टीवर नाही, तर फक्त तिचं धर्मांतर करायचं, तिचं शोषण करायचं हेच प्रकार जर चालू असेल आणि बोरिवली सारख्या भागात जर हे सुरू झालं असेल तर संपूर्ण मुंबईसाठी ही चिंतेची बाब आहे। लव्ह जिहादचा हा नवीन प्रकार उघडीस आला आहे, याच्यावरती संपूर्ण बंदी घातली पाहिजे, सक्त कायदा करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे असे प्रकार पुन्हा नाही होणार मुंबईत। जी नक्कीच, आपली काय भूमिका असेल, आपण आता या संदर्भात काय भूमिका मांडणार आहात? मुख्यमंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहोचणार आहात का, आपण पोहोचवणार आहात का? मला माहिती मिळाली तेव्हा मी लगेच आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंगचे कार्यकर्त्यांनी संपर्क केला। त्या मुलीला एकदा परत आणण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी पुन्हा पळून गेली। मी मुख्यमंत्री महोदयांना असं हाऊसमध्ये पण वारंवार लव्ह जिहादचा इश्यू येतो आहे, लव्ह जिहादच्या बद्दल सक्त कायदा केला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि या अधिवेशनात त्यासाठी मी प्रयत्न सुद्धा करणार। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की धर्मांतर करण्याचे वेगवेगळे प्रकार आता दिसू लागले आहेत आणि एग्रीमेंट करून लग्न करणे हा लव्ह जिहादचा नवीन प्रयोग आहे, शॉकिंग आहे आणि याच्यावरती सक्त कारवाई केली पाहिजे। जी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।